नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, 19व्या नाम शिखर परिषदेचं आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच युगांडा या देशात 19व्या नाम शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ही जी परिषद आहे ही 19 आणि 20 या तारखेला पार पडलेली आहे व या परिषदेमध्ये परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केलेलं आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. नुकत्याच लॉन्च करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या स्वदेशी विकसित हिपॅटायटिस ए लसीला काय नाव देण्यात आले? मित्रांनो, आता भारताने पहिली स्वदेशी हिपॅटायटिस ए लस लॉन्च केली आहे व या लसीला हॅविसूर असं नाव देण्यात आलं आहे. काय नाव देण्यात आलं आहे? तर हॅविसूर असं या लसीला नाव देण्यात आलं असून या लसीची निर्मिती इंडियन इम्युनॉलॉजिक्सद्वारे करण्यात आली आहे. ही लस 2 डोसची असून यामध्ये पहिला डोस लहान बाळाला 12 महिन्यानंतर देण्यात येणार आहे व दुसरा डोस पहिल्या डोसच्या 6 महिन्यानंतर दिला जाईल. हिपॅटायटिस ए हा एक यकृताचा आजार आहे आणि मित्रांनो, यकृताविषयी लक्षात ठेवा, यकृत ही मानवी शरीरामधील सर्वात मोठी ग्रंथी आहे. बरं, हा आजार कसा पसरतो? तर दूषित पाणी किंवा अन्न, अयोग्य स्वच्छता आणि खराब वैयक्तिक स्वच्छता यामुळे हा आजार पसरतो. याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, ही जी इंडियन इम्युनॉलॉजिक्स कंपनी आहे, ही कंपनी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. बरं, इम्युनॉलॉजीमध्ये कशाचा अभ्यास केला जातो? तर मानवी शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीचा अभ्यास या इम्युनॉलॉजीमध्ये केला जातो. बरं, आधुनिक इम्युनोबायोलॉजीचे जनक कोणाला म्हटलं जातं? तर एडवर्ड जेनर यांना आधुनिक इम्युनोबायोलॉजीचे जनक म्हटलं जातं. मित्रांनो, अजून एक लस सध्या चर्चेमध्ये आहे, त्याविषयी सुद्धा माहिती नोट करून घ्या. नुकतंच आता ऑक्सफर्डच्या शास्त्रज्ञांनी निपाह व्हायरससाठी मानवी लसीच्या पहिल्या चाचण्या सुरू केल्या आहेत व त्या लसीचं नाव काय आहे? तर CHADOX1 निपाह असं त्या लसीचं नाव आहे. मित्रांनो, निपाह व्हायरस प्रथम कधी शोधण्यात आलेला आहे? तर 1998 मध्ये मलेशियातील कुपुंग सुंगाई निपाह येथे हा व्हायरस प्रथम आढळला होता. प्रश्न क्रमांक दुसरा पहा. सशस्त्र सीमा बलाचे पुढील महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता जे सशस्त्र सीमा बल आहे याचे पुढील महासंचालक हे दलजीत सिंग चौधरी असतील. मित्रांनो, दलजीत सिंग चौधरी हे उत्तर प्रदेश कॅडरचे 1990च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत व या पदावर नियुक्ती होण्याआधी ते केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जनरल स्पेशल डायरेक्टर म्हणून कार्यरत होते. बरं, आता ते सशस्त्र सीमा बलाचे महासंचालक म्हणून कधीपर्यंत कार्यरत राहतील? तर 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत ते या पदावर कार्यरत राहतील. सशस्त्र सीमा बलाविषयी सांगायचं झालं तर याची स्थापना 20 डिसेंबर 1963 मध्ये करण्यात आली होती आणि याचं बोधवाक्य काय आहे? तर सेवा, सुरक्षा, बंधुत्व असं याचं बोधवाक्य आहे. याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण नियुक्त्या झाल्या आहेत, त्या सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. इंडो तिबेट सीमा पोलीस दलाचे नवे महासंचालक हे राहुल रसगोत्रा बनले आहेत. अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि गृहरक्षक दलाचे महासंचालक विवेक श्रीवास्तव, नालसाचे नवीन कार्यवाहक अध्यक्ष संजीव खन्ना, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनचे नवीन CMD रवींद्र कुमार त्यागी, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे नवे प्रवक्ते रणधीर जयस्वाल, संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी आरिंदर बागची, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, तर युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्षा या नादिया केल्विनो बनलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक तिसरा पहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण कोणत्या राज्यात करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच आंध्र प्रदेशमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे व या पुतळ्याला काय नाव देण्यात आलं आहे? तर स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस असे या पुतळ्याला नाव देण्यात आलं आहे. मित्रांनो, या पुतळ्याचं उद्घाटन 19 जानेवारी रोजी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री YS जगनमोहन रेड्डी यांनी विजयवाडा येथील स्वराज्य मैदानावर केलेलं आहे आणि जे स्वराज्य मैदान आहे हे सुमारे 18 एकरमध्ये पसरलेलं आहे. या मैदानामध्येच चैत्य संग्रहालय व एक कन्व्हेन्शन सेंटर सुद्धा उभारण्यात आलेलं आहे व या पूर्ण बांधकामासाठी एकूण 400 कोटी रुपये खर्च आलेला आहे. याआधी 2023 मध्ये आपण पाहिलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण हे तेलंगणामधील हैदराबाद येथे करण्यात आलेलं आहे व त्या मूर्तीची एकूण हाईट किती होती? तर 125 फूट इतकी होती. आणि आता ही जी आंध्र प्रदेशमधील नवीन मूर्ती आहे याची एकूण हाईट किती आहे? तर या मूर्तीची एकूण हाईट ही 206 फूट इतकी आहे. यामधील मूर्तीची हाईट 125 फूट व त्याखाली जे बेस तयार करण्यात आलेला आहे
तो 81 फुटाचा आहे. अशा प्रकारे ही मूर्ती ही एकूण 206 फुटाची आहे. मित्रांनो, तुम्हाला हे लक्षात आहे का, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भारताबाहेरील सर्वात उंच पुतळा कुठे स्थापन करण्यात आला आहे? तर अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भारताबाहेरील सर्वात उंच पुतळा उभारण्यात आलेला आहे. हा जो पुतळा आहे याला स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी असं नाव देण्यात आलं असून या पुतळ्याची उंची 19 फूट इतकी आहे. सर्व पॉईंट लक्षात ठेवा, येणाऱ्या एक्झाममध्ये आपल्याला निश्चितच यावर एक प्रश्न पाहण्यास मिळेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी सुद्धा आपण थोडक्यात माहिती पाहूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील मूळ येथे झाला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हिंदी, पाली, संस्कृत, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, मराठी, पर्शियन आणि गुजराती अशा एकूण 9 भाषा येत असत. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव भारतीय आहेत ज्यांचा पुतळा कार्ल मार्क्ससोबत लंडनच्या संग्रहालयात बसवण्यात आलेला आहे. बाबासाहेबांकडे एकूण 32 डिग्र्या होत्या व ते देशाचे पहिले कायदा मंत्री देखील होते. प्रश्न क्रमांक 4. फोर्ब्सच्या अहवालानुसार कोणत्या देशाचे चलन हे जगातील सर्वात मजबूत चलन ठरलं आहे? तर आता फोर्ब्सच्या अहवालानुसार कुवेत या देशाचं चलन हे जगातील सर्वात मजबूत चलन ठरलेलं आहे. मित्रांनो, कुवेतचं चलन काय आहे? तर कुवेती दिनार हे कुवेतचं चलन असून त्याची रुपयाशी तुलना केल्यास त्याची किंमत ही 270.23 रुपये इतकी ठरते आणि जर अमेरिकन डॉलरशी याची तुलना केल्यास त्याची किंमत 3.25 अमेरिकन डॉलर इतकी आहे. यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर कोणत्या देशाचे चलन आहे? तर बहारीनचं दिनार आहे. तिसऱ्यावर ओमानचं रियाल आहे. चौथ्या क्रमांकावर जॉर्डियनचं दिनार आहे. पाचव्यावर जिब्राल्टरचं पाऊंड आहे. 6व्या क्रमांकावर ब्रिटिश पाऊंड आहे. 7व्या क्रमांकावर केमन बेट डॉलर आहे. 8व्यावर स्विस फ्रँक आहे. 9व्यावर युरो आहे. तर 10व्या क्रमांकावर अमेरिकन डॉलर आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 5 पहा. कोणता देश हा चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरवणारा जगातील 5वा देश ठरला आहे? तर आता ही कामगिरी जपान या देशानं केलेली आहे. जपानने मून स्नायपर ही चंद्र मोहीम लॉन्च केली होती व हे यान 19 जानेवारी रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचलेलं आहे. या यानामध्ये जपानद्वारे पाठवण्यात आलेल्या लँडरचं नाव काय आहे? तर स्लिम असं या लँडरचं नाव आहे. स्लिमचा फुल फॉर्म सुद्धा नोट करून घ्या. स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून असा या स्लिमचा फुल फॉर्म आहे. बरं, याआधी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारे 4 देश कोणते आहेत? तर यामध्ये आपला भारत, रशिया, अमेरिका आणि चीन हे ते 4 देश आहेत व त्यानंतरचा 5वा देश हा जपान ठरलेला आहे. बरं, जपानची अंतराळ संस्था कोणत्या नावाने ओळखली जाते? तर जॅक्सा या नावाने जपानची अंतराळ संस्था ओळखली जाते. प्रश्न क्रमांक 6. प्रथम या संस्थेद्वारे रिकामी जागा या शीर्षकाखाली वार्षिक शैक्षणिक स्थिती अहवाल 2023 प्रकाशित करण्यात आला आहे. तर प्रथम या संस्थेने बियॉन्ड बेसिक्स या शीर्षकाखाली वार्षिक शैक्षणिक स्थिती अहवाल 2000 प्रकाशित केलेला आहे. मित्रांनो, एक्झाममध्ये बऱ्याच वेळा विचारण्यात येतं की आसर हा अहवाल कोणत्या संस्थेद्वारे प्रकाशित केला जातो? तर प्रथम या संस्थेद्वारे हा आसर अहवाल प्रकाशित केला जातो. यावेळेसचा 18वा आसर अहवाल बियॉन्ड बेसिक्स या शीर्षकाखाली लॉन्च करण्यात आलेला आहे. यावेळेसचं जे आसरचं सर्वेक्षण आहे यामध्ये भारताच्या ग्रामीण भागातील 14 ते 18 वयोगटातील मुलांना लक्ष्य करण्यात आले होते व या सर्वेक्षणामध्ये असं आढळून आलं आहे की 12वीच्या 68% विद्यार्थ्यांना साधा भागाकार देखील करता येत नाही, तर 39% विद्यार्थ्यांना इंग्रजीतील सोपी वाक्य सुद्धा वाचता आलेली नाहीत व 25% विद्यार्थी दुसरीचं पुस्तक सुद्धा वाचू शकत नाहीत. बरं, हा जो आसर अहवाल आहे हा प्रथम कधी प्रकाशित करण्यात आला होता? तर 2005 मध्ये पहिला आसर अहवाल प्रकाशित करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 7. 6व्या खेलो इंडिया युथ गेम्सचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर आता हे जे 6वे खेलो इंडिया युथ गेम्स आहेत याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. चेन्नई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या खेळाचं उद्घाटन केलेलं आहे व हे जे गेम्स आहेत हे 19 ते 31 जानेवारी पर्यंत चालणार आहेत. आणि यावेळेस या खेळांचं आयोजन कोणकोणत्या शहरात करण्यात येईल? तर चेन्नई, त्रिची, मदुराई आणि कोइंबतूर या तामिळनाडूमधील 4 शहरामध्ये याचं आयोजन होणार आहे व या युथ गेममध्ये प्रथमच स्क्वॅश या खेळाचा समावेश करण्यात आलेला आहे. या खेलो इंडिया युथ गेम मधील शुभंकराचं नाव काय आहे? तर वीरा मंगाई वेलुनाचियार असे या शुभंकराचं नाव आहे. इमेजमध्ये दिसत असेल हा या खेलो इंडिया युथ गेमचा शुभंकर आहे व हा शुभंकर राणी वेलुनाचियार यांची प्रतिकृती आहेत. आणि या ज्या राणी वेलुनाचियार आहेत या भारतातील ब्रिटिश वसाहतवादी सत्तेविरुद्ध लढणाऱ्या भारतातील पहिल्या राणी होत्या आणि त्यांना तमिळ लोकांद्वारे त्यांच्या वीरतेसाठी वीर मंगाई असे टोपण नाव देखील देण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 8. नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या मिलिटरी स्ट्रेंथ रँकिंग रिपोर्ट 2024 नुसार
कोणत्या देशाचे लष्कर हे जगातील सर्वात शक्तिशाली लष्कर ठरलं आहे? तर या रँकिंगनुसार अमेरिका या देशाचे लष्कर हे जगातील सर्वात शक्तिशाली लष्कर ठरलं आहे. यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर रशिया, तिसऱ्या क्रमांकावर चीन, तर चौथ्या क्रमांकावर आपला भारत आहे. बरं, या अहवालानुसार सर्वात कमकुवत लष्कर असलेले देश कोणते आहेत? तर यामध्ये पहिल्या क्रमांकावर भूतान आहे, दुसऱ्यावर मोल्डोवा, तिसऱ्यावर सुरिनाम, चौथ्यावर सोमालिया, तर पाचव्या क्रमांकावर बेनिन हा देश आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अलीकडेच कोणाद्वारे एक वाहन एक फास्टॅग हा उपक्रम लॉन्च करण्यात आला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच NHAI द्वारे एक वाहन एक फास्टॅग हा उपक्रम लॉन्च करण्यात आलेला आहे. NHAI चा फुल फॉर्म नोट करून घ्या. नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया असा NHAI चा फुल फॉर्म होतो. आणि मित्रांनो, एक्झाममध्ये सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारे प्रश्न पाहण्यास मिळेल. त्यासाठी लक्षात ठेवा, एक वाहन एक फास्टॅग हा उपक्रम NHAI ने लॉन्च केलेला आहे. बरं, या उपक्रमाचा उद्देश काय आहे? तर अनेक वाहनासाठी एकच फास्टॅग वापरणे किंवा एकाच वाहनासाठी अनेक फास्टॅग जोडणे हे सर्व बंद करण्यासाठी एक वाहन एक फास्टॅग हा उपक्रम लॉन्च करण्यात आलेला आहे. या उपक्रमाअंतर्गत 31 जानेवारी 2024 पर्यंत फास्टॅगला KYC जोडायची आहे. नाहीतर जे फास्टॅग अकाउंट्स असतील हे ब्लॅकलिस्ट केले जाणार आहेत. KYCचा फुल फॉर्म सुद्धा नोट करून घ्या. नो युअर कस्टमर असा KYCचा फुल फॉर्म आहे. आणि जे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण आहे याची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 1988 मध्ये NHAI अधिनियमाद्वारे याची स्थापना करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 10. भारताच्या इंटर ऑपरेटेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टीमचा सर्वाधिक वापर नोंदवण्यात कोणते राज्य प्रथम स्थानी आहे? तर यामध्ये उत्तर प्रदेश हे राज्य प्रथम स्थानी आहे. उत्तर प्रदेशने यामध्ये सलग तिसऱ्या वर्षी प्रथम स्थान पटकावलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. भारत जानेवारी 2024 मध्ये जगातील सर्वात मोठ्या स्क्वेअर किलोमीटर अरे ऑब्झर्वेटरी या टेलिस्कोप उपक्रमाचा भाग बनला आहे. तर या स्क्वेअर किलोमीटर अरे ऑब्झर्वेटरीचं मुख्यालय कोठे स्थित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच ब्रिटन या देशामध्ये या SKAOचं मुख्यालय स्थित आहे. मित्रांनो, हा जो उपक्रम आहे हा 2021 मध्ये लॉन्च करण्यात आला होता आणि या अंतर्गत दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये जगातील सर्वात मोठ्या रेडिओ दुर्बीण प्रस्थापित केल्या जाणार आहेत. ही जी दुर्बीण असणार आहे ही एकच दुर्बीण नसेल, तर छोट्या छोट्या असे असंख्य दुर्बीणद्वारे हे मोठं दुर्बीण क्षेत्र निर्माण करण्यात येणार आहे. सध्या या SKAOचे कोणकोणते देश सदस्य आहेत? तर यामध्ये ऑस्ट्रेलिया, कॅनडा, चीन, भारत, इटली, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, स्वीडन, नेदरलँड आणि UK हे देश या SKAOचे सदस्य आहेत. प्रश्न क्रमांक 12. अलीकडे चर्चेत असलेले मेंगजियांग हे महासागर ड्रिलिंग जहाज कोणत्या देशाने लॉन्च केले? तर आता हे जे मेंगजियांग जहाज आहे हे चीन या देशाद्वारे लॉन्च करण्यात आलेलं आहे. मेंगजियांगचा अर्थ काय होतो? तर स्वप्न असा याचा अर्थ होतो. 2021 मध्ये या जहाजाची बांधणी सुरू झाली होती व आता 2024 मध्ये हे जहाज लॉन्च करण्यात आलेलं आहे. याचं एकूण वजन किती आहे? तर 33,000 टन इतक्याचं वजन असून हे जहाज 180 मीटर लांब आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारलं आहे? तर उत्तर पूर्व हस्तकला आणि हातमाग विकास महामंडळ प्रादेशिक कारागिरांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कोणत्या शहरात अष्टलक्ष्मी हाटची निर्मिती करत आहे? तर आता जी अष्टलक्ष्मी हाट आहे याची निर्मिती गुवाहाटीमध्ये करण्यात येत आहे. लक्षात ठेवा, उत्तर पूर्व हस्तकला आणि हातमाग विकास महामंडळ गुवाहाटीमध्ये अष्टलक्ष्मी हाट या नावाचे एक बाजार स्थापन करत आहे. मित्रांनो, अष्टलक्ष्मी हे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्येकडील या 8 राज्यांना दिलेलं नाव आहे. प्रश्न क्रमांक 14. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लक्षद्वीप बेटांना भारताच्या मुख्य भूभागाशी जोडणारा पहिला कोची लक्षद्वीप सबमरीन ऑप्टिकल फायबर कनेक्शन प्रकल्प लॉन्च करण्यात आलेला आहे. तर या प्रकल्पामधील केबलची एकूण लांबी किती आहे? तर 1868 किलोमीटर इतक्या प्रकल्पामधील केबलची लांबी आहे. आणि यामुळे काय होईल? तर लक्षद्वीपमधील इंटरनेट स्पीड सुद्धा आता 100 पटीने वाढणार आहे. आणि मित्रांनो, या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचं कार्य BSNL द्वारे करण्यात आलेलं आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. कोणत्या राज्याने श्री रामलल्ला दर्शन योजना सुरू केली आहे? तर आता अयोध्येमध्ये जाऊन रामाचं दर्शन घेण्यासाठी छत्तीसगड या राज्याद्वारे श्री रामलल्ला दर्शन योजना सुरू करण्यात आलेली आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द युनिफिकेशन ऑफ प्रायव्हेट लॉच्या गव्हर्निंग काउन्सिलवर निवडून गेलेल्या पहिल्या भारतीय महिला कोण ठरल्या आहेत? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न
तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.